असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो मी, अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत टिप्पणी केल्यानंतर वादाला तोंड फुटलं. प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केल्यानंतर सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागली होती. राजकीय आणि मनोरंजन वर्तुळातून आमदार धस यांनी वक्तव्य मागे घ्यावं असा सूर उमटला. इतकंच नाही तर त्या संदर्भात प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. अखेर या सगळ्या घडामोडीनंतर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. ज्या वेळेला प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला तिने सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी असं म्हटलं होतं. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते, तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रात मधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे, या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे. हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे. आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी. आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे. आणि या गोष्टीचा उपयोग करून मी त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैरउपयोग होता कामा नये. परंतु त्यावेळेला धस यांनी मी कोणत्याही प्रकारची माफी मागणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं. परंतु आता त्यांनी जाहीर माफी मागितल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्राजक्ता माळीची माफी मागितली आहे. धस म्हणाले, माझ्याकडून कोणतंही चुकीचं वाक्य गेलेलं नव्हतं. मात्र माझ्या वक्तव्यानं कुणाची मनं दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ग्रामीण भाषेत मी बोललो, मात्र काही जणांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असंही धस यांनी म्हटलंय. मी ग्रामीण भागातला, माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. माझं वक्तव्य नीट ऐकलं तर प्राजक्ता माळी यांना मी ताई म्हटलं होतं. परंतु तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. पण आता माझ्या दिलगिरीनंतर हा विषय संपवून टाकावा असं आवाहन धस यांनी करत या वादावर पडदा टाकण्याची विनंती देखील केलेली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया. प्राजक्ता ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ता ताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. प्राजक्ताची माफी मागण्यासाठी पक्षातून दबाव होता का किंवा वरिष्ठ नेत्यांचे फोन आले होते का असे प्रश्न धस यांना विचारले असता त्यांनी सांगितलं, चंद्रकांत पाटील यांचा मला फोन आला होता. मी काही चुकलो नाही असं मी त्यांना सांगितलं. पण इतरांची मनं दुखावल्यानं आपण दिलगिरी व्यक्त करावी
असं त्यांनी मला सांगितल्यानंतर लगोलग मी दिलगिरी व्यक्त केली आहे. लहान होण्यात मला काहीही वावगं वाटत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येवर आणि तपासावर फोकस राहावा असा माझा प्रयत्न आहे. कृपया माध्यमांनी प्राजक्ताच्या प्रकरणाच्या वादावर पडदा टाकावा असंही सुरेश धस यावेळी म्हणालेत. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.